हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आपली आजची जी पर्सनॅलिटी आहे ते खूप इन्स्पायरेशनल आहे, खूप मोटिवेट करणारे आहे. ज्यांनी शून्यातून स्वतःचं विश्व घडवलं आहे, ज्यांनी त्या विश्वासातून त्या लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्यांनी एक पदवीधर डॉक्टर आणि त्याचबरोबर एक सरपंच, ते पण तब्बल 16 वर्ष ते सरपंच राहिलेले आहेत. ते सेल्फ मेड, सेल्फ इंडिपेंडेंट असे डॉक्टर आहेत, ज्यांनी लोकांची मदत देखील केली आहे आणि त्यांनी मदत करून विकासाचा एक नवीन पाया रचलेला आहे. आज आपण अशाच एका पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. तर आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. चला मग त्या पर्सनॅलिटीला आपण आपल्या या एपिसोडमध्ये त्यांना बोलवूया. चला मग मंडळी. सो गाईज, आज आपले गेस्ट आहे जे एक लीडर होते गावाचे आणि जे आता डॉक्टर देखील आहे आणि ज्यांनी खूप त्यांच्या लाईफमध्ये खूप साऱ्या इन्स्पायरेशन स्टोरी देखील आहे. आणि आज आपण त्याच अशाच व्यक्तीबद्दल जाणून घेऊया, त्यांच्या तोंडून जाणून घेऊया आणि त्यांची स्ट्रगल, त्यांची सक्सेस या बाबी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करूया. चला मग आपण आपल्या पॉडकास्टमध्ये, आपल्या आजच्या एपिसोडमध्ये त्या व्यक्तींना आमंत्रित करूया. तर नमस्कार मंडळी, आजचे आपले गेस्ट आहे रामारावजी बोंडे. आपले आजचे गेस्ट आहे, त्यांचा आपण मनपूर्वक आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सो आज आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचा स्ट्रगल, तुमची झालेली सक्सेस, तुम्ही गावासाठी जे काही कार्य केलेले आहे त्या बाबतीत आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आज जाणून घेऊया. चला तर मग आम्हाला सर्वात आधी तर तुमचा परिचय द्या सर. माझं नाव आहे रामराव अजाबराव बोंडे. माझं एज्युकेशन आहे BHB होमट्यात आणि सध्या राहणं आहे भटाळा इथे तहसील बरोबर. तर सर, आम्हाला सर्वात आधी तर तुमच्या स्ट्रगल स्टोरी बद्दल सांगा की तुम्ही जो जर्नी चालू केलाय तुमचा डॉक्टर होण्यापासून तर सरपंच होण्याचा, आणि आज जो तुम्ही गावाचा विकास साधताना दिसताय किंवा जो गावाचा विकास होताना तुम्ही बघत आहे, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. मी 1970 मध्ये होमट्यात DHB डिग्री पास झालो आणि त्या वेळेत यवतमाळमध्ये केलं. मी बाबासाहेब धनगरकर प्राचार्य होते आणि स्ट्रगल म्हणजे त्यावेळी परिस्थिती फार नाजूक होती. माझ्या वडिलांची नाजूक परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आम्ही तिथे 3 वर्ष काढले. तिथे हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलमध्ये आम्ही 14 मुलं राहत होते. पण माझी परिस्थिती वाईट असल्यामुळे मी स्टोवर स्वयंपाक करायचा, भाकरी व्हायचा, गहू नव्हते त्यावेळेला. तेव्हा ज्वारीचंच अनाज होतं, ते भाकरी खायचे आणि 13 पोरं हे मेसमध्ये जेवत होते. त्याचं मला नेहमी नाराजी वाटतच होती, परंतु मी त्या परिस्थितीतून ते संघर्षमय जीवन जगलो आणि क्लासमध्ये त्यावेळेस मी सेकंड क्लासमध्ये म्हणजे त्या क्लासमध्ये 2ऱ्या नंबरवर पास झालो होतो मी फायनलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी प्रॅक्टिसच्या नात्यानं इथे 70 मध्ये आलो. बटाळ्याला मी 70 मध्ये आलो आणि त्या 70 मध्ये मी 2 वर्ष अशी माझी परिस्थिती झाली की या गावात प्रॉपर मला रूम सुद्धा मिळत नव्हती. आणि मग 5-6 महिने लागल्यानंतर मग तो घर मालक म्हणायचा का आता आम्हाला अडचण आहे, तुम्ही दुसरी जागा, मी दुसरी पाहिली तेव्हा 3री, अशा 3 रूमा मी बदलवल्या आणि शेवट मग क्वार्टर ग्रामपंचायतीला क्वार्टर बांधण्यात आलं आणि तिथे मी राहिलो. तेव्हा मग मला समाधान प्राप्त मिळालं आणि त्याच्यानंतर मग थोडीफार 4 वर्षांनी मला माझी प्रॅक्टिसच चालू झाली होती. गावात आलो तेव्हा मी इथे विठ्ठल मंदिर आहेत, तिथे मी पहिले सुट्टा नमस्कार केला पांडुरंगाला आणि तू या गावात मला 5 रुपये देशील तर मी इथे राहील, अन्यथा मी इथून कुठेही निघून जाईल असं मी प्रार्थना केली. तर ते योगायोगाने मला 5चे 50 रुपये म्हणा किंवा आता 500 रुपये जे मिळते हे माझं प्रारब्ध आहे म्हणा. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर मग माझा स्वभाव पाहून, माझं ते कार्य पाहून इथे बर्डी गुरुजी होते हेडमास्टर. त्या राजारामजी बर्डी गुरुजी होते. त्यांनी मला सरपंच पदासाठी आग्रह केला आणि मला इथे उभं ठेवलं. ते अंदाजे
1976 सालची गोष्ट असावी ती पहिली प्रथम. त्याच्यानंतर मी बहुमताने निवडून आलो आणि सतत मी 3 वर्ष 3 रेंजमध्ये निवडून आलो आणि दुसऱ्या याच्यामध्ये इलेक्शन झालं आणि ते अविरोध निवड झाली माझी पुन्हा. तर त्यामध्ये तुम्हाला कार्याचं म्हणा सांगा तात्पर्य म्हणजे पंचायत समितीमध्ये त्यावेळेस प्रथम क्रमांक आपल्या फटाळा ग्रामपंचायत आला. त्याच्यामध्ये माझा सत्कार पंचायत समितीमध्ये विकासरावजी आमटे यांच्या हाती झाला आणि त्यावेळेस 5,000चं बक्षीस आमच्या ग्रामपंचायत मिळालं. बायफर्केशनमध्ये गडचिरोली जिल्हा वेगळा झाला. त्यावेळेस सुनील सोनी होते प्रशासक. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायत निवड झाली आणि त्या ग्रामपंचायत निवडीमध्ये आम्हाला 2 बक्षीस मिळाले. पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त गांगलवाडी आणि भटाळ्याला 2 बक्षीस आहे आणि ते बक्षीस मिळालं. आपलं कार्य पाहून त्यांनी ते आपल्या गावाची निवड केली सुनील सोनीने आणि ते आले असता आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेसाठी मी त्यांना 3 एकर जागा दिली आणि त्यांचं गाईड वगैरे मला मिळालं त्या कार्याबद्दल वगैरे. आणि विशेष म्हणजे मागासवर्गीयासाठी म्हणून कलेक्टरच्या हस्ते माझा सत्कार झाला. ते कार्याबद्दल मागासवर्गीय गावामध्ये कार्य केलं मी आणि ते मागासवर्गीयाचं कार्य त्या वार्डमध्ये करूनही मी एक त्याला समाज मंदिर दिलं जे शासनाचं होतं ते त्यांच्यासाठी बांधून दिलं. असे हे आपलं त्या कार्यातून झालं आहे. आणि मग असं गावामध्ये जुन्या पार्टीचे विवाद असताना मला माझ्याकडे देवस्थानच्या कारभार आला. त्या ट्रस्टीमध्ये मी अध्यक्ष झालो आणि विशेष म्हणजे त्या देवस्थानची सर्व कायाच बदलून गेली. हे आता ईश्वराचं सहकार्य म्हणा ईश्वराचे प्रेम म्हणा माझ्यावर. तर त्याच्या देवस्थानमध्ये मी 2च वर्षात विठ्ठल रुक्माईचे प्रॉपर्टी आहे त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये काकड आरती होत असते पण तिथे काही नव्हतं, शेड नव्हतं, काहीच नव्हते. लोक छत्रीमध्ये काकड आरती करत होते आणि ते लोकांची गरज पाहून तिथे 2 वर्षामध्ये सभागृह बांधलं आणि तिथे आता नित्यानं त्या सभागृहात काकड आरती चालू होत आहे. विशेष म्हणजे या कार्याचं हे पाहून लोकांनी त्याच्यानंतर मला मारुती देवस्थानचं मंदिर खचलं होतं. त्या मंदिराचं काम करण्यासाठी सर्वांनी एकमताने मला अध्यक्ष म्हणून आले माझ्याकडे कार्य दिलं. ते मातीचा बुरुज होता तो पूर्ण बुरुज खचून आम्ही मोठे आता गोट्याचे थर लावलेले आहे, चांगले चिरीव गोटे आहे. आता पायथ्याने ध्यान लागते आणि ते मंदिर सुद्धा मी अध्यक्ष असताना लोकांच्या सहकार्यानं मलाही तिथे फळप्राप्ती मिळाली किंवा एक मला आता समाधान ते आता उभं आहे ते आणि मार्ग पण मिळाला तिथून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा याच्यामध्ये इथे सर्व धान वगैरे याचे तर कोणाच्याही घरी किंवा जो अध्यक्ष आहे त्याच्या इथं राहत होते किंवा त्याचं काही कार्यालय नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे असं ज्याच्या इथं सत्ता असली त्याचे व्यवहार चालायचे. ती अडचण किंवा साधू संत त्याला बसायलाच जागा नव्हती. ती अडचण पाहून मी काही एक मोठं जाता तुम्ही देवस्थानच्या याच्या रस्त्याकडे पाहा किंवा आपल्या मंदिरात शिव मंदिरापाशी पाहा एक भव्य असं मकान तयार आहे. ते सुद्धा मी मोठ्या परिस्थितीमध्ये हालाकी परिस्थिती होती परंतु मोठ्या श्रमाने ते आज तिथे उभे आहेत. आणि विशेष म्हणजे जे मंदिर 4 दिसते तुम्हाला आपल्या मंदिरापाशी शिव मंदिरापाशी ते सुद्धा आपल्या हातचे आहे कारण ते म्हणजे ग्रामपंचायत मधून आम्ही लोकांच्या सहकार्याने त्यावेळी बांधले होते. आणि एक आता नुकतंच या 5-7 वर्षामध्ये एक मोठा हॉल आहे ते विठ्ठल रुक्माई करतात. ते माझं दैवत आहे विठ्ठल रुक्माई. मी त्यांना खूप मानत असतो आणि तिथं आता मोठं जात भव्य आहे असं एक सभागृह आहे ते सार्वजनिक आहे. त्याच्यामध्ये लोकांनी सहकार्य केलं आणि त्याचंही मी प्रमुख होतो. आणि आता या नुकत्याच 2 वर्षामध्ये एक धार्मिक कार्य म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं भव्य मंदिर आहे आणि ते नेहमी प्रार्थना वगैरे तिथे मंदिरात होत असते आणि ते सुद्धा कार्य ते कार्यामध्ये सुद्धा माझा सहकार्य आहे लोकांच्या मदतीने ते आज पूर्ण झाला आणि जयंती आणि सर्व कार्य याची प्रार्थना वगैरे होत असते इथे. विशेष म्हणजे हे जे काकडा वगैरे होतं तर माझा काय त्याचा सहभाग नव्हता की मला तेवढा आवड नव्हती पण लोकांच्या सहकार्याने माझ्या इथे ते स्थानिक जे काकडा मंडळ आहे त्यांच्या सहकार्याने त्यांनी आग्रह मी काकड्यामध्ये आता 20 वर्ष झाले जात असतो. विशेष म्हणजे जवळचा काकडा वगैरे बंद होता कोटबाळ्याचा मग आम्ही त्यांना आग्रह केला आणि आमची कमिटीतले 5-6 लोक जाऊन आम्ही चालू केला. आज तिथे आग्रह चालू आहे. हे धार्मिक दृष्ट्या
मी ते आपलं पांडुरंगाला नेहमी मानतो आणि मी 5 रुपये मागितले होते ते मला मिळाले. मला खूप आता समाधान वाटतं. आता इथं मग माझी परिस्थिती सुदृढ आहे. प्रॅक्टिसमध्ये म्हटलं तर परिस्थिती फार वाईट होती. मोठ्यानं मी 10 वर्ष गार्डन तुडवलं आणि सर्व गार्डनामध्ये मी रात विकारी लोकांना सेवा दिला. मला गरीब माणूस असत तरी मी त्याच्या इथे गेला नाही असा दिवस नाही निघाला. आणि आजही मी रात्री वगैरे आला कोणी तरी मी कबाड नाही काढलं, दरवाजा नाही खोलला असा एकही दिवस नाही निघाला. आणि मी गरिबाची सेवा नाही केली किंवा त्याच्या घरी नाही गेला असा दिवस निघाला नाही. आणि मी गावच्या पाठीला आणि गरिबाच्या आदिवासी असो मागासवर्गीयांना त्याच मापामध्ये तोडलं आणि मी त्याची सेवा इतंभूत करत. आणि आजही माझी 80 वर्षाची वय आहे परंतु मी नित्याने दिवस करतो. आता मी जास्त म्हणजे बिमार असल्यामुळे जास्त फिरत नाही किंवा तेवढ्या पण स्थानिक जागेवर मी ती सेवा करत आहो. असं मला ते योगायोग मध्ये असं हे झालं. आणि प्रॅक्टिसमध्ये खूप हे त्रास घेतला मी, खूप श्रम केले. एकदा एक तुम्हाला परिस्थिती सांगतो. एकदा नवीन असताना तरी उन्हाळ्यामध्ये मला तहान लागली. एका वावरात गेलो तिथे गड्डा खुदून होता, त्या माणसाला पाणी मारलं, त्याने मला वाटीत पाणी दिलं आणि मी सतत रडत गावापर्यंत चालला. तर तुम्ही तुमच्या संघर्षामधून जेवढं काही शक्य होते, जेवढे काही लोकांची सेवा करण्याचं शक्य होते तुमच्याकडून, ते पुरेपूर तुम्ही तुमचा 1000% देऊन ते गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही तुमच्या कार्याच्या कालावधीमध्ये जे काही कार्य केले, फॉर एक्झाम्पल तुम्ही जे सांगितलं आता की मी ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि ज्या तुलनेने मला लोकांचा पाठिंबा मिळाला, तर तो खूप अविश्वसनीय आहे. कारण पाठिंबा पण हा खूप महत्वाचा विषय आहे. कारण तो सगळ्यांना नसतो मिळत, तो देवाच्या कृपेने काहींना मिळत असतो. तर मला वाटते की तो देवाच्या आशेने किंवा देवाच्या आशीर्वादाने म्हणा तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने भेटला. तुमचं यश गाठत गेलाय, त्या गोष्टी साधत गेल्या आणि तुम्हाला पण कुठेतरी त्या गोष्टी आवर्जून लोकांचा पाठिंबा देत तुम्ही आज या स्थितीवर पोहोचल्या. तर मी सरपंच किंवा माझ्याकडे देवस्थान असते, माझ्या जीवनामध्ये मी 1 रुपयाचा ढाक नाही सहन केला. म्हणून मी कोणाच्या समोर भीत नव्हतो. आणि किती माझ्या संघर्षाला मी न भिण्यास कारण मी निपात होतो, चारित्र्यवान होतो. त्याच्यामुळे मला हिंमत होती माझ्या याची. बरोबर. तर त्याच्यामुळे लोकांचा एक विश्वास मी संपादन केला होता. आणि तेच माझं आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये जितकी सेवा होत असेल तितके मी गार्डनातही गेलो तरी मी कोणाजवळ 5 रुपये घेतली नाही आजपर्यंत. आणि त्या सेवाभावातून आजही सेवा करत आहो. आणि मला पैसा हे आपोआपच मिळाला. आणि मी माझ्या व्यवहारात हे प्रामाणिक राहिलो. कोणाचा म्हणजे लूटमार हे ते मला अजून पटत नाही. आणि नीती न्यायानं राहण्याची माझी नेहमीच इच्छा आहे. आणि समाधानी आहे. मला जे मिळते त्याच्यात समाधान आहे. आणि सर तुम्ही जे म्हटले आहे की मला सर्वात आधी जे बक्षीस भेटलं होतं, तर ते बक्षीस जेव्हा तुम्हाला भेटलं तर तो काय आनंद होता किंवा काय एक तुमचा मोठेपणा असावा की त्या माझ्या कार्याची ती पावती ती मला खूप आनंद झाला. जे आपण कार्य केलं, जे म्हणजे गावाचा विकास केला त्याची मला पावती होती. कारण त्या वेळ काही तसं मी तेवढं काही राजकारणात वरच्या याच्यात माझा काही संबंध नाही. जे मी सरपंच होतो फक्त एवढंच माझं. आणि जे इथे प्रशासक होते त्यावेळी काही राजकारणी माझा हे नव्हता. जेव्हा सुनील सोनीच्या ते बाफार कशामध्ये आपल्याला 2 अवॉर्ड मिळाले त्यावेळी सुद्धा आपलं काही नाही, पण कार्यावर त्या प्रशासकांनी आपले हे अवॉर्ड जाहीर केलं होतं आपल्या कार्याबद्दल होतं. जे देवळासमोर जे झाडं लावले आपण त्या काळात सरपंच असताना, तर त्या सामाजिक वर्गीकरणाच्या दृष्टीने म्हणा किंवा त्याचे एक शोभा म्हणून मला त्यावेळेस सुद्धा ते 5,000चं अवॉर्ड दिलं होतं. असे आदर्श ग्रामपंचायत होईच ते अवॉर्ड होतं सामाजिक गुन्हे, असे 2 अवॉर्ड दिले होते त्यावेळेस. आणि हा अवॉर्ड भेटला तुमच्या या कार्यांमधूनच तुम्हाला भेटला. आणि तुमच्या सानिध्यामधून तुम्ही ज्या प्रवृत्तीने तुम्ही चांगले काम करत गेले त्याच प्रवृत्तीने तुम्हाला ते अवॉर्ड्स देखील भेटले. आणि तो खूप महत्वाचा आणि इन्स्पायरिंग भाग आहे. कारण अवॉर्ड्स हे मिळाल्या नाही जात, तर ते घेतल्या जाते आपल्या हक्काने, म्हणजे आपल्या प्रवृत्तीने, आपल्या चांगल्या कामाने. तर ते तुम्ही कमवलं आहे असं मला म्हणायचं आहे. तर तुम्ही ते तुमच्या चांगल्या कामांमधून ते एक
मिळवला आहे. हो. सर्व गावामध्ये असं पहिले सर्व पाणी वाहत होतं, रस्ते नव्हते, काही नव्हतं. पण तुम्ही आमच्या गावात आलं तर कुठेही पाणी तुम्हाला रस्त्यावर मिळणार नाही त्याच वेळेत. आणि त्यावेळेस फरक होते, म्हणजे गोट्याचे रोड होते. पण कम्प्लीट गावामध्ये तुम्ही फिरांतर कम्प्लीट गावामध्ये आमच्या कारकिर्दीमध्ये सर्व रोड झाले होते, पाण्याची वगैरे निश्चित येथे नाल्या वगैरे सर्व पीक चांगल्या दर्जाच्या बांधलेल्या होता. बरोबर. आणि पहिली रेती होती या गावाला, खास करी रेंगी जात नव्हती बरोबर भरलेली. आणि तेवढ्या रेतीच्या याने तेवढे रस्ते आम्ही बांधले गावामध्ये त्या काळात. तर सक्सेस मिळण्यासाठी टॅलेंट महत्वाचा आहे की डिसिप्लिन, काय वाटते तुम्हाला? म्हणजे दोन्ही महत्वाचे आहे. म्हणजे आपलं कर्तव्य महत्वाचं आहे आणि काय म्हटलं तुम्ही, टॅलेंट म्हणजे टॅलेंट म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी हो. काय महत्वाचं आहे? म्हणजे सक्सेसफुल मध्ये जिद्द महत्वाची आहे, जिद्द, तिथे आस्था महत्वाची आहे, लोकांबद्दल प्रेम महत्वाचं आहे. आणि आपली क्रेडिट महत्वाची असते. आपली क्रेडिट काय, आपण का आलं पाहिजे यासाठी आपण हे करतो. आणि तोच महत्वाचा भाग आपल्याला पुढे घेऊन चालण्याची प्रवृत्ती काय आहे? म्हणजे कोणत्या प्रवृत्तीने आपल्याला असं वाटते की या कार्यांमधून मी हे कार्य केलं की मला ते पुढे जाऊन यश मिळणार त्या कार्यांमध्ये? आपण जर सात्विक कार्य केलं, कोणतंही केलं, पण सात्विक कसं, त्या सात्विक कार्यामध्ये आपण सर्व जर हे केलं, जोपासलं किंवा जिद्द धरली आणि त्या मार्गाने चाललं तर आपल्याला सक्सेस होते, आपल्याला समाधान मिळते. बरोबर आहे सर. तर 15 वर्ष तुम्ही सरपंच पदावर, 16 वर्ष होते, 1 वर्ष प्रशासक होतो. क्या बात. तर 16 वर्ष तुम्ही सरपंच म्हणजे एक पदावर एक लीडर होते. तर तुमचं काय असं विजन होतं की गावाला आपल्याला काय असं कोणत्या मार्गावर न्यायला पाहिजे की गाव असा आदर्श गाव म्हणून? आदर्श म्हणजे सुखसोयी असावे, म्हणजे स्वच्छता असावी, पाण्याची हे असावे, सुविधा असावी, एज्युकेशन असो, शाळा असो, स्वास्थ्य केंद्र असो, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी जे मिळते ते आपल्या गावात व्हायला पाहिजे. त्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. सब सेंटर आहे इथे, हेल्थ सेंटर आपल्या काळापासूनच आहे तिथे. शाळा हायस्कूल आहे इथे, एक प्रायव्हेट 12वी पर्यंत आहे आणि 2 शाळेच्या मिडल स्कूल आहे. त्याचे 2 शाळा हे बी आहे, इमारती आहे त्यांच्या. इथे सर्व व्यवस्थित आहे. आता सध्या सुदृढ आहे सर्व गाव, म्हणजे सर्व संपन्न आहे. म्हणजे ते वेटनरी दवाखाना नाही ते पर्यंत आहे शेजारी. आता पूर्ण गोष्ट साध्य चांगलं आहे, व्यवस्थित आहे सर्व. तर आणखी काय वाटतं, म्हणजे एक आदर्श गाव म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता? म्हणजे काय इमेज आहे? सर्वांनी आपलं जे कार्य आहे, गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहे, गव्हर्नमेंटच्या योजना आहे, ते राबवल्या पाहिजे. आपलं प्रामाणिक काम केलं पाहिजे. नवीन पिढीने आपल्या गावाच्या आदर्शाकडे किंवा त्याच्या सुखसोयी किंवा उन्नती करता झटलं पाहिजे सर्वांनी. आणि आपुलकीने आणि सर्व याच्यात प्रेम ठेवून हे कार्य त्यांनी करायला पाहिजे, नवीन पिढी किंवा करायला पाहिजे. तर तुम्ही डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करता आणि सरपंच म्हणून गावाची सेवा. तर या दोन्ही रोलमध्ये तुम्ही स्वतःला काय शिकायला मिळालं तुम्हाला स्वतःला? किंवा मला माझं काय झालं, मी सेवा करताना मी जे काही श्रम घेतले, म्हणजे मी जेव्हा पेशंट आला आणि त्यांनी रात्री बोलवून नेलं, मी भर गाडण्यात घेऊ त्याच्यासोबत, तिकडेच रात्र काढली. बरेचसे असे उदाहरण आहे की म्हणजे एक दिवस असा निघाला की 2-3 गावाला मी रात्र जागून काढली. आणि त्यामध्ये खूप श्रम केले आणि कष्ट केले. पाणी, पाऊस, वीज, वारा किंवा नाल्याच्या काठावर मी 1-1 तास उभं राहिलो. पाणी उतरलं आणि कंबरपा पाण्यातून आलो. मी हे सर्व काम केलं ना, मला इतका आनंद आहे. आज माझी इतकी वय आहे तर मला फ्रेश आहो मी, कारण मला तेवढी माझ्याजवळ जरी प्रॉपर्टी नसेल पण इतके मी समाधानी आहे की जसं म्हणजे ठेविले आणि देशीची राहावे, इतकी समाधान असू द्यावे. व्हॉट आय कंटेंट आय हॅव, म्हणजे आय कंटेंट व्हॉट आय, जे माझ्याजवळ आहे त्याच्यात मी समाधानी आहे. आम्हाला मॅट्रिक मध्ये मिलर ऑफ द डीची कविता होती, त्याच्यामध्ये मिलर ऑफ त्यांनी त्या राजाला हेच सांगितलं जे आहे माझ्या जवळ त्याच्यात मी समाधानी आहे. राजा हा चिंतित होता. तर ते मला असं वाटते तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे मला कोणतंही इच्छाशक्ती जास्त नाही. मला जे असलं ते तो आहार आहे आणि मला कोणते व्यसन नाही, कोणतं नाही. मला कपड्याची याची त्याची मला काही नाही का, आणि सुविधाची घरात तेवढी मला इंटरेस्ट अजूनही नाही. आणि मला फॅसिलिटीचं तर मग बिलकुलच मला हे विरोध आहे त्या गोष्टीचा. आणि मला म्हणजे साधी राहणे, उंची विचार याप्रमाणे वाटतं. म्हणजे जे गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानण्याची तुमची प्रवृत्ती आहे. मला आज खूपच समाधान आहे. किंवा तुम्हाला असं नाही वाटत की मला खूप असं घर, तसं घर, अशी गाडी,
आणि जे काही गाडी होती ती 25 वर्षाची अशीच चालवली मी, गाडी मातीत तेल टाकून. तरी मला काही नवीन गाडी घ्यावं ना असं का असं काय ना आधी तसं काहीच वाटत नाही. बरोबर. आणि सर्व लोकांमध्ये इतक्या फॅसिलिटी ते गाड्या घोड्याच्या 4 चाकीच्या, परंतु मला आताही इंटरेस्ट नाही त्या 4 चाकीच्या गाडीमध्ये बसण्याचा. म्हणजे आता तुम्ही असं म्हणजे म्हणा, माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मी पूर्णपणे आता समाधान. तुम्ही असं म्हणाल का बा ह्या मागासले विचाराची माणसं आहे बा, नाही, असं असं- काही असं लोकांचे काही असे विषय- विचार असतात का बा याला काहीच आवडत नाही तर ह्या, म्हणजे तसं नाही. विचार माझे मागासले नाही, मला आधुनिक विचार आहे, परंतु मला तितके चैनी वस्तू माझ्या अजिबात आजही नाही आवडत. आवडत नाही किंवा आवश्यक वाटतच नाही. आवश्यक वाटत नाही, मला ती चैनी गोष्ट नाही. सर्वांना कमवलेलं जास्त मला आनंद तिथे. आणि ही गोष्ट खरंच खूप इन्स्पायरेशनल आहे किंवा सर कौतुकास्पद आहे की तुम्ही जी गोष्ट आहे त्यामध्ये तुम्ही खूप समाधान म्हणजे कुठेतरी तुमचा आनंद फार मोठा आहे. म्हणजे एवढ्याशा गोष्टीपासून मला कसा काय आनंद शोधता येणार ते तुम्ही जास्त महत्त्वाचं. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर तुम्ही सक्सेसच्या मागे धावताना कॅरेक्टर किती इम्पॉर्टंट आहे? कॅरेक्टर सर्वात इम्पॉर्टंट. काय वाटते तुम्हाला? कॅरेक्टर म्हणजे चारित्र्यवान असावं. बरोबर. कुठे याच्यामध्ये त्याला म्हणजे असं डाग लगावू नये, म्हणजे कोणी याच्यामध्ये डाग नको. माझ्या जीवनामध्ये मी डाग पाहिला नाही. मला कोणाचाही रुपया मला आजही आवडत नाही. एखाद्या पेशंटचे 10-20 रुपये जरी माझ्याकडे असले मी प्रामाणिक त्या माणसाला देतो. आणि इतके मी हे केले तर ते आपल्या चारित्र्यानं आलं. चारित्र्यानंच माणूस सक्सेस होते. आणि जिद्द तर असतेच, आता एम तर होतच. आता आपला एम सक्सेस करायसाठी आपण इथे स्ट्रगल केलं, पण माणसाला चारित्र्य नसो म्हणजे केव्हा. तर चारित्र्य देखील फार महत्वाचं असतं असं तुम्हाला पण म्हणायचं. बरोबर आहे, चारित्र्य पाहिजे. कारण माणूस जोपर्यंत समाधानी असतो तो, आणि समाधानी असून त्याचं चारित्र्य पाहिजे ना, कॅरेक्टर पाहिजे. फार महत्वाचा तुमचा रोल प्ले करतो. बरोबर, नाही तर काहीच फरक. चारित्र्य ही नसला आणि तो काहीच नाही करू, आणि त्याला कोणी विचार एक बेस पाहिजे माणसाला. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सक्सेसच्या मागे तुमच्या मते एका आदर्श गावाची म्हणजेच आयडियल विलेज या दृष्टिकोनातून तुमची काय एक ओपिनियन आहे किंवा काय इमेज आहे की एक आदर्श गाव असा असायला पाहिजे? याचं हे तर मोठं आहे. आदर्श म्हणजे काय, ज्या सुविधा आहे, ज्या शासनाच्या सवलती आहे त्या इथं आपलं राबवण्यात आलं पाहिजे. आणि विशेष म्हणून सुविधा ज्या पाहिजे खेड्यामध्ये आपल्या, जसं आता दवाखाने आहेत, रस्ते आहे, पाणी आहे, अनेक शाळा आहेत, ह्या सुविधा पाहिजे ना आदर्श ग्रामपंचायत. आणि पुन्हा निर्व्यसनी पाहिजे. त्या गावात कोणत्याही व्यसनाचं वगैरे नको, तर त्या व्यसनात कोणतेही असं मार्केट नसो किंवा दुकानं नसो व्यसनी, असं ते कटकशाने लोकांनी वगैरे त्याला विरोध करायला पाहिजे. आणि तसे आता व्यसनाबद्दलच जे सांगितलं, तर मला विचारायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला सरपंच होते किंवा ज्या वेळेला तुमच्याकडे पद होतं, तर त्यावेळेला तुम्ही गावासाठी व्यसनमुक्तीसाठी असं काय कार्य केले की ज्यातून तुम्हाला असं वाटलं की मी या गोष्टी जर केल्या तर कदाचित गावाची दशा जी आणखी सुधारेल? नाही, आम्ही असं हे करत असं त्या गाईड करत असा लोकांना, हे घेऊन मीटिंग घेऊन हे घेऊन असे युवकांना वगैरे कोण्या कार्यक्रमात ह्या वस्तू आम्ही नेहमी त्याबद्दल धिक्कार यांना त्यांना आम्ही सर्वांना समजून सांगतो. तुमच्या लाईफ मध्ये किती नुकसान आहे, काय तुम्ही कसे वागाल का, मुलांना वगैरे म्हणायला किंवा कोणते कार्यक्रम असताना आपण त्याच्यावर जास्त फोकस करत होतो. बरोबर आहे सर. म्हणजे लोकांना प्रवृत्त आणि अवेअर करण्याचा पण प्रयत्न नेहमीच करतो. आजही करत असतो ना. आजही आपल्याकडे जे काही मंडळी किंवा व्यक्ती नवीन युवक वगैरे आले तर आपण नेहमीच आपण त्याच्याबद्दल आपल्याला राग असा आहे म्हणा किंवा एक नाराजी आहे, दुःख आहे, ते आपण ते प्रकट करतोच. त्या युवकाला वगैरे आपण त्याच्यापासून अलिप्त करण्याचं सांगतो अलिप्त राहण्याचे. आजच्या युथला फास्ट सक्सेस हवी असते, तुम्ही त्यांच्या पेशन्स आणि हार्डवर्क बद्दल काय मेसेज द्या? नाही, माणसाने हार्डवर्क तर मुलांना करायला पाहिजे, परंतु आपलं निर्व्यसनी बेस आहे, आपलं इमेज आहे, त्या एम आहे, त्याला टार्गेट करण्यावर कष्ट करायला पाहिजे किंवा स्टडी म्हणा, हार्ड स्टडी करायला पाहिजे. मी आपल्या लाईफ मध्ये माझं पुस्तक सुटेच नाही, फक्त ठराविकच याच्यामध्ये माझं पुस्तक सुटे लोकवेद पर्यंत आणि कोणते
म्हणजे जे एसेन्शियल काम आहे तेवढंच, नाही तर पुस्तक माझ्या हातातच राहतं. आजही तुम्ही म्हणाल तर मी मॅट्रिकच्या श्रेयाचे म्हणजे काहीतरी वाक्य असले ते मी चाळून पाहतो पोराला, 1-2 पुस्तक मागून. आता मी त्याचं वाटत, जसं आता माझ्या जो मॅट्रिकच्या पोराचं ग्रामर आणलेला मी आता फावल्या वेळात मी मॅट्रिकचे ग्रामर वाचत आहो. तुम्हाला आता दाखवूनही देईन माझ्या जो ग्रामरचं पुस्तक आजही आहे. म्हणजे मला खूप इंटरेस्ट आहे अजून. म्हणजे मी कोणा शिक्षकाला विचारतो आणि मॅट्रिकच्या पोराला विचारतो. मला जर जसं एखादं स्पेलिंग नाही आलं, भुलून गेला तर इतक्या वर्षाचा, तरी मुलांना वगैरे किंवा शिक्षकाला मी विचारत असतो. कारण मला कुठं कमी वाटलं आपल्या भाषेमध्ये तर मला काय ते करमत नाही. मी मग ते मोठ्याला शिकलेल्या पोरांना किंवा टीचरला विचारतो. तर तो छंद फार महत्वाचा आहे सर. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती, की आज जे मुलं म्हणजे आजची जनरेशन तुम्ही बघा सर, सारखी मोबाईल मध्ये बघून राहत नाही किंवा सारखी मोबाईल मध्ये ते गुंतूनच राहते. आणि पुस्तक म्हटलं की त्यांनी खूप कंटाळा करते. ते कसं आहे, मोबाईलचं आवश्यक आहे ते पाहायला पाहिजे, आवश्यक आहे ते तेवढं मर्यादित असो म्हणा, तुम्हाला गरज आहे. पण अनाथ आहे तो छंद असून काही मानसिक विकृती होते. आमच्या तुम्हाला उदाहरण सांगू, आमच्या गावाला एक पोरगा असं बडबडायला लागला तर दवाखान्यात आणल्यानंतर विचारलं असं का करत, झोपत नाही का? तर त्यांनी सांगितलं आई वडिलांनी का हा 12-1 वाजेपर्यंत जाते तर बरडाऊन येतच नाही म्हणून. त्याच्यानंतर मग त्या पोराला समजून सांगितलं. आता त्या पोराचा तो मोबाईल सुटला आता माझ्या सांगण्याहून, त्याला समजून सांगितलं. तर हे एक व्यसन आहे. आणि म्हणजे आता अशी वाईट परिस्थिती आहे का ते 6-7 महिन्याच्या पोराला आई वडील रडायला लागलं तर त्याला मोबाईल देते. आपण पाहिलं वाईट वाटते. म्हणजे आज एवढसा मुलगा का असे ना, आई वडील स्वतः त्यांच्याकडे मोबाईल देऊन राहिले. त्रास होते म्हणून, रडते म्हणून देऊन देतात. पण त्याचं ते खूप डिप्रेशन मध्ये जाते. आणि त्याचे साईड इफेक्ट जे चालू झाले ते लहानपणापासूनच त्यांच्यावर खूपच आहे. त्याला लोकांचं लेणं नाही, समाजाचं लेणं नाही, त्या शाळेत काय करायचं नाही, आपल्या त्यात गुंगच राहते. तर मोबाईलचा आपला हातात विषय निघालाच तर आपण थोडं AI कडे पण वळूया. आज जे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे चालू आहे किंवा जो एक वे चाललाय, खूप फास्ट वे चाललाय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की आजच्या युथला ते खरंच खूप म्हणजे कामाची गोष्ट आहे? नाही, मला त्याच्याबद्दल तर तेवढं हे नाही, परंतु जे काही संशोधन निघते त्याप्रमाणे माणसाला चालावंच लागते. बरोबर. आणि ते जर नाही चाललं तर तुम्ही मागं राहा. आणि जसे जर संशोधन होईल, जसं आपलं शासन आहे म्हणा किंवा देश चालत, त्या देशात जग चालत त्याप्रमाणे आपलं त्याच्या पावलावर पाऊल टाकावं. नाही म्हणजे सर, आजचा युथ म्हणतोय की AI मुळे त्यांच्या जॉब जाऊन राहिले, AI मुळे त्यांचं नुकसान होऊन राहिलं, AI मुळे त्यांचं शिक्षणाचं नुकसान होऊन राहिलं, AI मुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जाऊन राहिलं. तर ते बरोबर नाही वाटत तसं. की जे संशोधन झालं ना, त्याला जर पोटाची भाकरच चालली गेली तर त्याला काही फायदा होणार नाही. बरोबर. त्याला जगण्याचं तरी काही साधन काढले नाही तर अनेक हे करण आणि सर्व याच्या इंडस्ट्रीमध्ये लोक परत येईन, ते कर्मचारी वगैरे, म्हणजे त्यांना काम मिळणार नाही तर बेकारी होईल देशामध्ये. बरोबर. आणि तेच मग आजच्या युथ साठी काय अशा गोष्टी साध्य करायला पाहिजे सरकारला किंवा या सगळ्या सिस्टमला, की जेणेकरून युवाचं काहीही भलं म्हणजे भलं व्हावं, पण त्याचं काहीही उद्योग वगैरे जास्त तयार होईल. जसे जसे उद्योग होईल त्याच्यावर रिसर्च होऊन त्या उद्योग मिळत जाईल, लोकांना काम मिळत जाईल, तर त्यांची प्रगती होईल किंवा त्यांना जॉब मिळाला त्यांचं जीवन सुखी होईल. म्हणजे आवश्यकच आहे. आजच्या युवावर जो निगेटिव्ह इफेक्ट पडत चालला आहे, फॉर एक्झाम्पल जो आता प्रकरण चालू आहे सर, तर युवावर लाठीचार्ज देखील झाला आहे. तर आपण एकीकडे सांगतोय की युवा घडला पाहिजे, युवा प्रेरित झाला पाहिजे, युवा पुढे गेला पाहिजे. तर जो प्रकरण चालू आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ते असं आहे, ते परीक्षेमध्ये कोणी याच्यामध्ये यायला गोंधळ नकोच. आणि जे इतकं श्रम करतात, पोरं अभ्यास करतात, गरीब गुदेचे पोरं राहतात, आणि जर याच्या असे त्या पेपर फुटून जर ते आपापले पास होतात, काही लोक इतके फेमस झाल्या अशा कंपन्या, म्हणजे की त्याची पोरं नेहमी ते मेरिटमध्ये नेवा नीटमध्ये येतात, तर ते पहिल्यापासून ते भ्रष्टाचारामध्ये इन्क्लूड होऊन राहते. आणि ते म्हणजे आपल्या सर्वसाधारण मुलांना आणि त्यांना वाईट वाटते. आणि मग त्याच्यामध्ये ते विचार म्हणजे थोडस हे होते, त्यांना वाटते का आपण याच्यापेक्षा मरणं बरोबर, मुलांच्या मनावर परिणाम होतो, एवढा अभ्यास करून का फायदा. आणि मग त्यांची जे जिद्द आहे ते कुठेतरी तोडल्या जाते ना, मग म्हणजे हराश होते, त्याला शिकून काही फायदा नाही असं वाटते. मग त्या गोष्टी घडायला नाही पाहिजे, स्वतःबद्दल इरिटेशन व्हायला लागते की मी एवढंच. गव्हर्नमेंटने चांगलं करायला पाहिजे, गव्हर्नमेंटने.
म्हणजे सरकारने त्या गोष्टीवर काहीतरी हा, योग्य बरोबर. निर्णय घ्यायला नाही, पाहिजे नाही, नाही. किंवा कडक system मार्ग आहे. काढायला पाहिजे कडक नाही, त्या तशा व्हायलाच नाही पाहिजे. हा तेच नाही. आता याच्यावर जबाबदारी जास्त पाहिजे. गव्हर्नमेंटने त्याच्याकडे रिस्क घेतली पाहिजे त्या हा, गोष्टीची. आता पुन्हा असं प्रकार घडू नये बा. तेव्हा म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा विश्वास वाटेल आपल्या एज्युकेशन बद्दल. आणि म्हटलं जाते की एज्युकेशन सिस्टम हॅज अ व्हेरी करप्टेड. हा बरोबर आहे ना. सो त्या गोष्टी फार आज महत्वाच्या झाल्या. नाही नाही, त्याला करप्शनच्या विरुद्धच काम करायला पाहिजे सरकारने. कारण हे सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराचं आता जसं हेच झालेलं आहे. सर्व ठिकाणी एकच म्हणून नाही, पण भ्रष्टाचार असं वाढत झालं. आणि मनुष्यामध्ये हा विचार आहे, किती सर्व्हिस लागली तरी त्याला भ्रष्टाचार करावा अशी त्याची इच्छाच होते प्रपंच. पण त्याची काही गरज नाही राहत, परंतु त्याची इच्छाशक्ती असते. कारण त्याला आई वडिलापासूनच त्या याच्यावर संस्कार राहत नाही. मी सांगतो तुम्हाला, ज्याला संस्कार असते ना, त्या धार्मिक त्या ज्या घरीमध्ये सुसंस्कार आहे त्याचा मुलगा कधी ह्या करप्शनमध्ये येणार नाही. पण त्यांना एज्युकेशनच्या पद्धती त्या फॅमिलीला संस्काराचं काहीच देणं घेणं नाही राहत. म्हणून हे अशी नवीन पिढीमध्ये असे भ्रष्टाचार जास्त वाढले. आणि मुलांचं भविष्य कदाचित कुठेतरी डायव्हर्ट करण्यामागं आपण इंडियन्सच जास्त बरोबर आहे ना, बरोबर आहे. जास्त प्रमाणात नाही नाही, म्हणजे कसं मनुष्य जातीला वळण नसन तर तो भ्रष्टाचार म्हणजे सहज म्हणजे आपलं मग त्याचं लाईफच असे जनावरासारखं तयार होऊन जाते. म्हणजे त्याला काही देणं घेणं वाटतच नाही. भ्रष्टाचार करणं हे नीतीला धरून नाही, बाकी हा पाप पुण्य ह्या तो काही समजतच नाही पैशाच्या पलीकडे. जर आपण असं ऐकलं तर मी तरी सांगतो वैयक्तिक माझ्या मला खूप फील वाटते या गोष्टी. फील वाटते आणि असं करणं काही गरज नसते. आणि मनुष्य असे का करते? 1,00,000 रुपये पगार घेऊन 10,000साठी तो सस्पेंड होते. बरोबर. हे म्हणजे असं वाटत नाही करण्याची त्याला गरज नाही. म्हणजे आज जे प्रकरण झालंय, म्हणजे जे चालू आहे प्रोटेस्ट प्रकरण मुलांच्या भविष्याविषयी, आपण एकीकडे म्हणतोय की मुलगा घडला पाहिजे, म्हणजे युवा घडला पाहिजे. आणि सर्वात मोठा युवाचा देश असेल तर आपला इंडियाच आहे. सो त्या म्हणजे आपण एकीकडे स्वामी विवेकानंद सारख्या महान व्यक्तीला कुठेतरी प्राधान्य देतो आणि एकीकडे आपण असं व्यक्त करतो की युवासाठी आम्ही काहीच नाव किंवा आमच्यासाठी युवा काहीच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न. सर्व ठिकाणी तुम्ही शिक्षणामध्ये नाही, प्रत्येक भरतीमध्ये याच्या त्याच्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचार सर्व असते. नीट म्हणूनच नाही, सर्व ठिकाणी अपॉइंटमेंटवर सर्व त्याचे हेच नसते. हे एक कीड आहे. एक मोठं आपल्या देशाला म्हणा किंवा समाजाला मोठी कीड लागलेली आहे. या मध्ये सुटका झाली पाहिजे असं सर्वसामान्य लोकांना वाटते, आपल्यालाही वाटतं. आणि खरोखरच जो मुलांनी स्ट्रगल केलाय त्यांच्या शिक्षणासाठी जो काही खर्च असतो तो आज आपल्यासारखे किंवा मिडल क्लास जे लेवलचे लोक आहेत ते तेवढा खर्च नाही सहन करू शकत नाही. पण ते मुलगा शिकून राहिला किंवा मुलगी शिकून राहिली तर ते स्वतःच्या जीवासाठी नाही, पण त्या मुलाच्या जीवासाठी काही करतो. शिक्षणासाठी आपला श्रम करते, कष्ट करून 2 पैसे आपल्या शिक्षणासाठी जो मध्यम लेवलचा आई वडील किंवा जे मिडल क्लास लेवलची फॅमिली आहे ते पूर्णपणे सपोर्ट करतात. आपलं काही भलाई तिकडे स्वतः एकदम होत नाही, कष्ट करून तो मुलाच्या भविष्यासाठी करतात. आणि मग अशा क्रियेमुळे म्हणा अशा कार्यामुळे ते पण फेल पडतात. म्हणजे ते केलेलं त्याला काही समाधान नाही होत ना, चीड वाटते. तर सर आपण आपल्या गावाकडल्या युवाकडे जर बघतो तर त्यांच्यामध्ये आणि सिटीकडल्या युवांमध्ये तुम्हाला काय डिफरन्स? म्हणजे आपल्याकडले ग्रामीण भागातले जे मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आणि सिटीच्या तुलनेमध्ये कोणत्या मुलांमध्ये जास्त विकसित म्हणून काय नाही, याचा मुलगा आहे पण त्याला फॅसिलिटी झाली तर इतक्या मुलगा हुशारच आहे. त्याला फक्त सुविधा पाहिजे. त्याला म्हणजे एज्युकेशन मिळालं. आपल्या गावातली जर शाळा असली तरी ती शाळा चांगलीच आहे, तिचं एज्युकेशन चांगलंच आहे. तर त्याप्रमाणे मुलं एज्युकेशन आई वडिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याला एक वळण द्यायला पाहिजे. तरीची मुलं चांगलं हुशार आहे. बरं नाही म्हणत तर ग्रामीण भागातले पोरं डॉक्टर इंजिनियर झालं का सिटीतले झाले अशात काही सवाल नाही. इथूनही पोरं काही जाते. आता आपण उदाहरण द्यावं, आपल्या नांद्रा गाव आहे जवळचं, MD डॉक्टर आहे आपल्या इथे, हजारे डॉक्टर बरोबर आहे ना. मग तिथे MD झाले साधारण गरीब माणसातले आहे, असं नाही. आता लेक्चर झालंय, आपले प्राचार्य आहे आपल्या इथे, आपल्या कोटबाळ्याचे एक प्राचार्य आहे. असं नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्ही आजच्या आपल्या युवाला काय संदेश द्याल तुमच्या यशस्वी मध्ये? आपण आपलं हे माहिती, आपण
त्या एमच्या याने आपण स्टडी केली पाहिजे, चांगल्या याच्यात समाजामध्ये राहिलं पाहिजे, मित्रत्व चांगले पाहिजे, सद्गुणी मित्रत्व पाहिजे, चांगल्या मुलाच्या सोबत आचरण केलं पाहिजे, कोणतेही व्यसन कोणतेही याच्यात आपण इन्क्लूड होऊ नये, आपण निर्व्यसनी राहावं आणि आपला एम आपल्या आई वडिलाकडे पाहावं, आपल्या आई वडिलाच्या श्रमाकडे पाहावं आणि त्यांची परिस्थिती पाहून आपणही त्यांचे समाधान म्हणा, त्यांना आनंद होईल, त्यांचे जीवन किंवा तुमचं जीवन सुधारेल याप्रमाणे तुम्ही वागणूक ठेवायला पाहिजे, त्या तत्वाने चालायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जो स्ट्रगल केलाय तो एकाच शब्दात आपल्याला सांगायचं झालं, शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर तुमच्या मते तो काय असेल की आजच्या युवाला ते गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही ह्याला आपलं श्रम करायला पाहिजे, त्या एका बेससाठी किंवा आपल्या एमसाठी तितकं स्ट्रगल केलं पाहिजे आणि त्याच कामासाठी आपण झटलं पाहिजे किंवा त्या एमसाठी झटलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. आणि आजच्या युगामध्ये आपण बघतो की महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण अशा गोष्टी आपल्याला फार प्राधान्य देऊन राहिल्या, आपल्या समाजाला फार प्राधान्य देत आहे. महिला आज कुठेही कमी नाहीये, त्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या प्रवृत्ती ठेवत आहे. तर त्या बाबतीत तुमचे मत काय आहे? नाही, महिलाला आपण असं कमी लेखाचंच काम नाही किंवा ती कामापुरती आहे, स्वयंपाक करण्यापुरती आहे आणि तिचं काम आहे असं ती विचार आपण सोडायला पाहिजे आणि आपण ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तिलाही स्वातंत्र्य पाहिजे. आपण एज्युकेशन देत असं त्या पोरीला जसं मुलाला आहे तर मुलीला आहे तेवढं, आणि सर्व पुढेच गेलेलं आहे. आता कोणत्या स्त्रिया मागे राहिलेले आहे आणि त्यांना सर्व फ्री पाहिजे, त्यांच्यावर कोणते हे वजन पाहिजे नाही किंवा तशी वागणूकही मनुष्याची नाही पाहिजे, कारण सर्वाला समान आहे. जर आपण त्याचा भेद मानतो पण याच्या जीव ह्या सर्व समान आहे, स्त्री आणि पुरुष एकच आहे. बरोबर. तेव्हा हक्क त्यांचा आहे, आपला जसा आहे तसा हक्क त्यांचा आहे. हक्क बरोबरीचाच आहे, जो आपल्याला जो माणसाला आहे तो पण स्त्रीला असायलाच पाहिजे आणि त्यांचं पण तेवढा अधिकार हो नाही ते आहेच ना. आता कुठे मागे आज कुठेही स्त्री मागे आलेली नाही, सर्वच आहे. तर आज आता आपण वळूया आपल्या मंदिराच्या थोड्या काही विकसित गोष्टींकडे. तर तुमच्या काळामध्ये आणि आजच्या टायमामध्ये मंदिरामध्ये जो विकास होऊन राहिलेला आहे, तर त्या टायमाला तुमच्या टायमाला काय असा विकास झाला? आमच्या वेळ काहीच नव्हतं आणि नंतर मग ते सिक्युरिटीमध्ये देवस्थान आलं पण थोडंसं चाललं. त्यावेळी म्हणजे माझी काही सत्ता नव्हती, मी काही त्या पदावर होतो. क्रमाक्रमानं तर गव्हर्नमेंटचं वगैरे ग्रँड वगैरे मिळते तर बरेचसे विकास झाला. मंदिराचे सुशोभीकरण झालेले आहे. आता तुम्ही पाहतात वाल गेट आहे, वाल बांधलेली आहे आणि स्वच्छ परिसर केलेला आहे. काही त्याच्यामध्ये मंदिराची डागडूग केलेली आहे आणि थोडं आता फ्रेश वाटते. एक मोठा रस्ता आहे, रस्ता सुंदर आहे. आपण म्हणजे असं म्हटलं जाते की हे जे मंदिर आहे हे रातोरात उभं केलं आहे राक्षसांनी, तर हे याला काही पुरावा नाही. रातोरात वगैरे नाही, ते तसं म्हणत आलेलं आहे. पण ते हेमाडपंथी आहे, 800 वर्षाच्या अगोदरचं मंदिर आहे ते बांधलेलं. काही तो एक पंथ असते, त्या पंथाच्या मध्ये असे बरेचसे बिना याचे कळचे मंदिर आहे. त्याप्रमाणे हे मंदिर आहे, ते राक्षसाचं वगैरे असं काही नाही. आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालं. पहिलं गळत होता, त्या वरतून त्यांनी स्लॅब टाकला मंदिरावर आणि तिथे भवानीकडे टँक वगैरे आहे आणि तिथे काही रेस्ट हाऊस वगैरे आहे किंवा स्विमिंगचा वगैरे प्लॅन आहे तिथे. आणि ते जे भवानी वगैरे मंदिर आहे तिथे ते चांगलं दुरुस्त केलेलं आहे. पहिले काहीच नव्हतं, साफ केलं, ते वाल कंपाऊंड वगैरे झालंय आणि ते बसायला वगैरे जागा, ते परिसर स्वच्छ आहे. पुष्कळ विकास झालेला आहे त्या मानानं. प्रथम काहीच नव्हतं, फक्त मंदिर होतं, याच्याशिवाय या गावामध्ये काहीच नव्हतं. बरोबर. पुष्कळ सुंदर आहे. जर आज तुम्हाला संधी मिळाली की तुमचे जे काही विजन्स असेल गावाबद्दल, तर आणखी तुम्हाला आता परत एकदा संधी मिळाली की तुम्हाला महाराष्ट्रासमोर आपल्या गावाला प्रेझेंट करायचं आहे, तर ते काय विजन असेल त्या पदावर असल्यावर? विजन म्हणजे असं आहे की म्हणजे इथे जे सुविधा आहे, म्हणजे काही मंदिराच्या वगैरे ज्या आहे, म्हणजे काही सुविधा नाही आहे सध्या. ज्या काही इतर याच्यामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये आहे त्याप्रमाणे जर लोकांच्या सुविधा केलेल्या आहे. समजा इथे हॉल असला, मूत्रेघर नाही, संडास नाही, पिण्याचे तेवढे हे नाही, अनेक सुविधा वगैरे इथे नाही आहे. तर आपल्यासारखं जर पुन्हा
आपल्याला जॉब मिळाला तर आपण त्या करू शकतो किंवा त्याचं म्हणजे प्रपोज करू शकतो represent आपण शासनाकडे. महाराष्ट्रासमोर ते गोष्ट ते करू करू शकतो. शकतो, प्रेझेंट करू शकतो. हा, असं. चांगली गोष्ट आहे सर. आणि तुम्ही आमच्या आजच्या एपिसोड मध्ये तुमचा व्हॅल्युबल टाइम दिला, तुमचं विजन सांगितलं, तुमची सक्सेस स्टोरी सांगितली, बाकीच्या गोष्टी तर सांगितल्या आणि त्या इन्स्पायरेशन देखील आहे. खूप इन्स्पायरेशनल आहे, खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. आणि तुम्ही तुमच्या लाईफचा जो स्ट्रगल स्टोरी आजच्या युवांसाठी संदेश दिलाय तो फार महत्त्वाचा आहे सर. कारण युवा जो आहे तो येणाऱ्या फ्युचरचा फार महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. सो तुम्ही त्यांना पण संदेश दिला आणि आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आला, तुमचा व्हॅल्युबल टाइम दिला आपल्याला. गुरुबाई गुरु यांनी डोनेट केलं ते त्यांच्या आजचं मंदिर आहे यवतमाळचं. या गावामध्ये मंदिराची 11 एकर दंडाची शेती आहे धानारा आणि 2 बैलाची शेती हे कोरडवामध्ये आहे. आणि याचीच प्रॉपर्टी आहे, याच्या प्रॉपर्टीच्याच मात्र देवस्थानची यात्रा वगैरे, शिवरात्र वगैरे या माध्यमातून केली. इथे शामरावजी वाकडे गुरुजी आहे, यांनी मूर्त सप्रेम भेट दिली. पण हे 4 वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर तुमच्या इथे खेळण्याचे मिस्त्री आहे विजय ढोक यांच्या मदतीने बांधण्यात सार्वजनिक आहे. धन्यवाद देतो. स्वाभिमान आहे आम्हाला की तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन तुमचा व्हॅल्युबल टाइम आम्हाला दिला आहे. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू मंडळी, तुम्ही आत्तापर्यंत देखील आपल्या व्हिडिओमध्ये थांबलात आणि या बाबी आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. सो थँक्यू अगेन. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा आपल्या माध्यमातून माझी विजिट घेतली त्याबद्दल थँक्यू सर.